नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण की चिन्ह बघितली, सिम्बॉल अँड इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथ आणि त्याचं चिन्ह बघितलं. त्यानंतर आपण काल बघितलं की बाबा कंडक्टर आणि इन्सुलेटर काय असतं. मग कंडक्टर आणि इन्सुलेटर बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक कॉन्सेप्ट माहित असणं गरजेचं होतं. ते काय होतं? रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे रोधाचं. मग त्याच्यामध्ये त्याने सांगितलं होतं की बाबा कंडक्टर म्हणजेच काय की असा सबस्टन्स, द सबस्टन्स which have low resistance, म्हणजे असे पदार्थ ज्याच्यामध्ये रोध कमी असतो. दिस सबस्टन्स इज कॉल्ड व्हॉट? कंडक्टर. त्याला काय म्हणतात? कंडक्टर. मग त्याच्यामध्ये ऑल एक्झाम्पल कंडक्टर इज ऑल मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके. त्यानंतर इन्सुलेटरचं बघितलं आपण. इन्सुलेटर म्हणजे विसंवाहक किंवा दुर्वाहक. विसंवाहक मध्ये काय होतं? द सबस्टन्स which have हाय रेजिस्टन्स, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त रोध असतो. म्हणजे जास्त रोध म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये काहीच वाहू शकत नाही, इलेक्ट्रिक करंट वाहू शकत नाही. त्याला काय म्हणतात? इन्सुलेटर. मग इन्सुलेटरचं आपण उदाहरण बघितलं, रबर, ग्लास, प्लास्टिक. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्किट काढून दाखवलं. एक सर्किट काढून दाखवलं होतं तुम्हाला इथं, बरोबर. त्या सर्किट मध्ये आपण त्या कनेक्टिंग वायरला पहिला कुठलं वायर घेतली होती आपण? कॉपर आणि ॲल्युमिनियमची वायर घेतली. कोणती वायर घेतली? कॉपर आणि ॲल्युमिनियमची. कॉपर आणि ॲल्युमिनियमची वायर घेतली. आपल्याला माहिती आहे की दोन काय आहेत? मेटल आहे. हे काय आहे? दोन मेटल पासून बनवलेले सबस्टन्स आहे, पदार्थ आहे. ओके. बट ग्लास अँड रबर अँड प्लास्टिक हे काय आहे? तीन नॉन मेटल आहे. तीन काय आहे? नॉन मेटल. ओके. तर तीन नॉन मेटल असल्याने हे सगळे मेटल असल्याने ऑल मेटल इज गुड कंडक्टर. हे सुवाहक असतील. दिस इज अ इन्सुलेटर. हे दुर्वाहक किंवा विसंवाहक असतील. इन्सुलेटर. ओके. इन्सुलेटर. तर या गोष्टी होत्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की जोपर्यंत आपण हे त्याला अटॅच केलं होतं इलेक्ट्रिक सर्किटला, ही वायर कॉपर आणि ॲल्युमिनियमची, तोपर्यंत काय होतं? इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये फ्लो होत होता. इलेक्ट्रिक करंट काय होत होतं? त्याच्यातनं फ्लो होत होता. बट वी अटॅच ग्लास अँड रबर अँड प्लास्टिक. एक्झाम्पल ऑफ प्लास्टिक अगेन ऑल्सो. ओके. दिस कंडक्टर डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्यात विद्युतधारा वाहू शकत नाही. म्हणून हा काय झाला? इन्सुलेटर. म्हणजे हा काय झालेला आहे? इन्सुलेटर. म्हणजे तुम्हाला पहिले प्रश्न दोन विचारले. तर पहिल्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की बाबा तुम्ही कसे काय ठरवता विच सबस्टन्स आर कंडक्टर, विच सबस्टन्स आर इन्सुलेटर. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगता की काही सबस्टन्स काय असतात? लो रेजिस्टन्स असल्याने तो काय असतो? म्हणजे कमी रोध असल्याने तो असतो कंडक्टर. आणि हाय रेजिस्टन्स ज्याच्यामध्ये रोध जास्त असतो तो काय असतो? इन्सुलेटर. तो काय असतो? इन्सुलेटर. ओके. त्यानंतर तुम्हाला त्याने प्रश्न विचारला होता की बाबा ह्युमन बॉडी ऑल्सो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, वाय हॅव गिव्ह द रिझन. तर करू शकते कारण आपल्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. वॉटरचं प्रोपोर्शन आपल्यामध्ये जास्त आहे, 92% आहे. शॉक लागतात ते आपण ऐकलेलं. शॉक लावून आपले डेथ झालेले आहे, म्हणजे कंडक्ट करू शकते. आपले बॉडी काय करू शकते? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते, वहन करू शकते. ओके. तर पहिला आहे आता याच्यामध्ये सिस्टीम ऑफ रेजिस्टर अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आता तुम्हाला मी डायरेक्ट मला वाटतं की पेज नंबर मला वाटतं की 37, 38, 37 अँड 38 एक प्रयोग दिलेला आहे, एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. त्याचं काय आपल्याकडे साहित्य नाही. ते काढायचं व्होल्टमीटर, ॲमीटर ते तुम्हाला शाळेमध्ये दाखवतील. कारण आपल्याकडे ते इक्विपमेंट नसल्यानं आपण करंट काढू शकत नाही. ते फक्त तुम्ही ॲज इट इज ठेवा. त्याच्यावर इथं आल्यावर आपण ते भरून देऊ तुम्हाला आपण. ठीक आहे. 37 पेज, 38 पेज, 37 आणि 38 पेजावर काय आहे? एक्झाम्पल आहे. ते पण आपण एक्झामच्या अगोदर घेतो. ते काय करतो? आपण एक्झामच्या अगोदर घेत असतो. एक्झाम्पल, उदाहरण. म्हणून ते सोडून द्या. डायरेक्ट आपण कुठल्या पॉइंटवर आलेला आहे? 38 पेजावरच सिस्टीम ऑफ रेजिस्टर अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आता हा भाग महत्त्वाचा. हा भाग काय आहे? महत्त्वाचा. सिस्टीम ऑफ रेजिस्टर. रेजिस्टर म्हणजे काय हो? रोध. रेजिस्टर म्हणजे काय? रेजिस्टन्स म्हणजे रोध. रेजिस्टर आणि रेजिस्टर म्हणजे रोध.
आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह म्हणजे एकूण रोध, एकूण रोध म्हणजेच काय, अशी सिस्टीम, अशी यंत्रणा की ज्याच्यामध्ये रोध असतं आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असतं, म्हणजेच काय एकूण रोध पण असतो, रोध आणि एकूण रोध. तर बघूया काय सांगितलं. A resistor is a two-ended component having given amount of resistance between two ends. बघा आता हे काय म्हणतात, रेजिस्टर इज अ टू एंडेड कॉम्पोनंट, म्हणजे रेजिस्टर एक असा घटक आहे की जो दोन टोकामध्ये असतो. मग दोन टोके कुठलं, प्लस अँड मायनस. आता रेजिस्टर इथनं पण तयार होईल असं आणि इथनं पण तयार होईल, तिथं एंड होतं म्हणून सांगितलं टू एंडेड हॅविंग गिवन अमाउंट ऑफ रेजिस्टन्स बिटवीन इट्स टू एंड. म्हटल्यावर इथनं जर विचार केला तर इथं पण रेजिस्टन्स बघा किती रेजिस्टन्स आहे बघा, R1 R2 R3 तीन रेजिस्टन्स जोडले त्याला. मग इथनं रेजिस्टन्स पण जाऊ शकतं आणि असं फिरून इथं पण येऊ शकतं. म्हणजे या दोन एंड मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल मध्ये अमाउंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे एकूण किती रेजिस्टन्स किती रोध जातो या दोन ह्याच्यामध्ये ते आपल्याला काढायचं. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल मधून किती जातो, त्यानंतर इथं फिरून निगेटिव्ह पर्यंत किती येतो, तो अमाउंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे एकूण रोध किती तो काढायचा आहे, तो एकूण रोध काढायचा आहे. बघा, इलेक्ट्रिक डिव्हाइस अ नंबर ऑफ रेजिस्टर कनेक्टेड टुगेदर इन डिफरंट वे. इलेक्ट्रिक डिव्हाइस, इलेक्ट्रिकल डिव्हाइस म्हणजे तुमच्या घरामध्ये असलेले जे विजेचे उपकरण आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ रजिस्टर, नंबर ऑफ रजिस्टर म्हणजे एकापेक्षा जास्त रजिस्टर एकमेकाला जोडलेले असतात विविध डिफरंट वेज म्हणजे विविध प्रमाणे, विविध रचनेनुसार, विविध रचनेनुसार. डिफरंट वे म्हणजे विविध रचनेनुसार. मग तुमच्या घरामध्ये कुठलेही असू दे, रिप्रेझेंटेटिव्ह असून दे, त्याच्यामध्ये अमाउंट नंबर ऑफ रजिस्टर कसे, आता इथे बघा कसं जोडले, एक रजिस्टर आहे, दोन आहे, तीन आहे. तसंच तुमच्या इलेक्ट्रिक डिव्हाइस मध्ये म्हणजे विजेच्या उपकरणामध्ये अशा प्रकारचे नंबर ऑफ रजिस्टर म्हणजे असे रोध जोडलेले असतात. मग त्यामध्ये इस्त्री आयर्निंग असू दे, इस्त्री मध्ये असू दे, टीव्ही मध्ये असू दे, इलेक्ट्रिक फॅन मध्ये असू दे. तर याच्यामध्ये डिफरंट वेजला प्रत्येक डिव्हाइस नुसार वेगवेगळ्या मार्गे हे असं जोडलेले असतात रजिस्टर. इथं तीन रजिस्टर या इलेक्ट्रिक डिव्हाइस मध्ये तुम्हाला दिसतात. ओके, रजिस्टर इन सिरीज. तर ही जी रजिस्टर जोडलेला आहे ते कशामध्ये जोडलेलं आहे, सिरीज मध्ये. हे जे रेजिस्टन्स जोडलेले आहे ते कशामध्ये जोडलेले आहे, सिरीज. सिरीज म्हणजे एकसर जोडणी म्हणतात त्याला. काय म्हणतात, एकसर जोडणी. त्याला काय म्हणतात, एकसर जोडणी. काय म्हणतात त्याला, एकसर जोडणी. रजिस्टर इन सिरीज. एकसर म्हणजे एका सरळ रेषेत. बघा इथे एक जोडलेला आहे R1, त्यानंतर लगेच सोडून R2, त्यानंतर लगेच सोडून R3. ओके, अशा एकसर जोडणी म्हणजे सिरीज म्हणजे एकसर जोडणी जोडलेला आहे. एकसर जोडणी, सिरीज मीन्स एकसर जोडणी. ओके, पुढे you can see that the ends of three resistors are connected so that they follow one after the single line. बघा तुम्ही अशी तर बघू शकता की हे जे रजिस्टर तीन रजिस्टर जोडलेले आहेत ते एका मागोमाग एकाच ओळी लाईन, सिंगल लाईन म्हणजे एकाच ओळीमध्ये तुम्हाला दिसतं. बघा आहेत ना, R1 तुम्हाला दिसतं एकाच ओळीमध्ये आहे, R2 एकाच ओळीमध्ये आहे, R3 एकाच ओळीमध्ये. जे you can see that ends of three register. किती रजिस्टर आहेत तर तीन, R1 R2 R3 are connected म्हणजे ते एकमेकाला जोडलेले आहेत ना तारेने. follow one after म्हणजे एका मागून एक, the other single line आणि त्यात एका मागून एक असून ते एकाच ओळीमध्ये कनेक्ट केलेले आहेत, जोडलेले आहेत. एकाच ओळीमध्ये कनेक्ट केलेले आहेत किंवा जोडलेले आहेत. कनेक्ट करणं किंवा जोडणं. ओके, कनेक्ट केलेले आहेत किंवा एकमेकाला ते जोडलेले आहेत. ओके, these registers said to be series. या रजिस्टरच्या जोडणीला काय म्हणतात, सिरीज. सिरीज म्हणजे एकसर जोडणी. सिरीज म्हणजे एकसर जोडणी. कशी जोडणी हो की थ्री रजिस्टर आर कनेक्टेड वन आफ्टर द अदर सिंगल लाईन म्हणजे तीन रोध अशा प्रकारे जोडणं एका मागून एक एकाच ओळीमध्ये, त्याला काय म्हणतात,
रजिस्टर इन सिरीज, रजिस्टर इन सिरीज म्हणजे रोधाची एकसर जोडणी. काय म्हणतात त्याला? रोधाची एकसर जोडणी. काय म्हणतात? रोधाची एकसर जोडणी, रोधाची एकसर जोडणी. ओके. The same amount of flow of current in each register, same amount of flow of current in each register म्हणजे प्रत्येक रोधामध्ये समान याच्यामध्ये अमाउंट म्हणजे समान प्रमाणात, अमाउंट म्हणजे समान प्रमाणात फ्लो ऑफ करंट जात असतो. म्हणजे विद्युत धारा वाहत असते, विद्युत धारा वाहत असते. म्हणजे काय सांगितलं? द सेम अमाउंट ऑफ फ्लो ऑफ करंट इन ईच रजिस्टर, सेम अमाउंट ऑफ फ्लो ऑफ करंट इन ईच रजिस्टर म्हणजे प्रत्येक रोधामध्ये समान प्रमाणात विद्युत धारा वाहत असते. द सेम अमाउंट ऑफ फ्लो ऑफ करंट इन ईच रजिस्टर, प्रत्येक रोधामध्ये समान प्रमाणात काय असतं? विद्युत धारा वाहत असते. द व्हॅल्यू ऑफ करंट, जे आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे विद्युत धारेचे एकक, विद्युत धारेचं मूल्य म्हणजे I and PD म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन C and D, बिटवीन C and D म्हणजे व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे याच्यामध्ये जाणारी जी विद्युत धारा आहे ती I आहे. आपल्याला माहिती आहे विद्युत धारा आपण I ने दाखवतो, याच्यातून जाणारी विद्युत धारा I आहे. आणि त्याच्यामध्ये तयार होणारा पोटेन्शियल डिफरन्स तो कोणाच्या मध्ये आहे? पॉइंट C आणि D च्या मध्ये आहे. कारण इथंच रोध इथं जोडलात ना, V इथं जोडलाय म्हणल्यावर या दोघांच्या मध्येच इलेक्ट्रिक करंट जात आहे म्हणजे I जात आहे आणि या दोघांमध्ये C आणि D च्या मध्येच पोटेन्शियल डिफरन्स तयार होत आहे म्हणजे विभवांतर तयार होत आहे. कोणाच्या मध्ये? C आणि D च्या मध्ये. कळलं? तर पुढे the three register means R1, R2, R3 are connected in series. The three register R1, R2, R3 are connected in series. म्हणजे ही R1, R2, R3 हे जी जोडणी दिसते तुम्हाला कशाची जोडणी आहे? एकसर जोडणी आहे, रोधाची एकसर जोडणी. काय म्हणतात त्याला? रोधाची एकसर जोडणी. Voltage across V1, V2 and V3 respectively. समजा आता रोध R1 जोडलाय बरोबर, R1 ला V1, R2 ला V2, R3 ला V3 असं तिथं काय तयार होईल? व्होल्टेज तयार होईल. कारण जिथं रोध जोडलेला असतो तिथं व्होल्टेज तयार होत असतं. जिथं रोध जोडलेला असतो, जिथं रेजिस्टर असतं तिथं व्होल्टमीटर असतो. म्हटल्यावर इथं रेजिस्टर म्हटल्यावर इथं व्होल्टमीटर, इथं रेजिस्टर म्हटल्यावर इथं व्होल्टमीटर पाहिजे, इथं रेजिस्टर म्हटल्यावर इथं व्होल्टमीटर पाहिजे. म्हणजे जसं R1, R2, R3 हे तीन रेजिस्टर आहे तसंच याचं व्होल्टेज R1 चं V1, R2 चं V2 आणि R3 चं V3 असं असणार आहे रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. रिस्पेक्टिव्हली म्हणजेच काय? अनुक्रमे. म्हणजे R1 V1, R2 V2 आणि R3 V3 म्हणजे हे तीन असणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे तुम्ही लक्षात ठेवा की R1 V1, R2 V2 आणि R3 V3 म्हणजेच काय? हा रेजिस्टन्स आणि त्याचं काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. हा रेजिस्टन्स व्होल्टेज, रेजिस्टन्स व्होल्टेज. तो आपण फक्त एकदा म्हणजे एकच काढलं होतं रेजिस्टन्स असेल तर व्होल्टमीटर जोडलेला असेल. जर रेजिस्टन्स होतं व्होल्टमीटर येणार, इथं रेजिस्टर म्हणजे व्होल्टमीटर येणार. आणि this what register in series. हा R जो जोडलेला आहे, R ज्या प्रकारे जोडलेला आहे म्हणजे एका लाईन मध्ये जोडलेला आहे त्याला काय म्हणतात? एकसर जोडणी. काय म्हणतात त्याला? एकसर जोडणी. ओके. काय आहे? सिस्टीम म्हणजे एक रचना कुणाची? रेजिस्टरची. रेजिस्टर म्हणजे रोध आणि इफेक्टिव्ह रेजिस्टर म्हणजे एकूण रोध. मग रेजिस्टर इन टू एंडेड म्हणजे काय? दोन टोकामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल पासून इकडे फिरून निगेटिव्ह टर्मिनल हे काढत असताना अमाउंट ऑफ रेजिस्टर माहित असणार पाहिजे म्हणजे एकूण रोध त्याच्यामध्ये. मग इलेक्ट्रिक डिव्हाइस म्हणजे हा विद्युत उपकरणामध्ये नंबर ऑफ रेजिस्टर कसं कनेक्ट केला जातो? डिफरंट वेज. म्हणजे प्रत्येक विद्युत उपकरणामध्ये रेजिस्टर म्हणजे रोध जोडण्याचा जो हे आहे
कार्य आहे ते वेगवेगळं असतं, म्हणजे प्रकार वेगवेगळे, रोध जोडण्याचा प्रकार वेगवेगळा. रजिस्टर इन सिरीज बघितलं आपण. एक्सर जोडणीमध्ये ते कसं केलं जातं? एक्सर जोडणीमध्ये काय केलं जातं? एड्स ऑफ the three register connected follow one after on a single line. म्हणजे 3 रजिस्टर असे कनेक्ट केले जातात हे सिंगल लाईन वर एका मागून एक. मग याच्यामध्ये यालाच काय म्हणतात? रजिस्टर सेट टू बी सिरीज, म्हणजे रोधाची एकसर जोडणी. द सेम अमाउंट ऑफ फ्लो करंट इन ईच रजिस्टर, म्हणजे प्रत्येक या रोधामध्ये समान प्रमाणात विद्युतधारा वाहत असते. प्रत्येक रोधामध्ये समान प्रमाणात विद्युतधारा काय होत असते? वाहत असते. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे I आणि पोटेन्शियल डिफरन्स दोन पॉइंट मध्ये तयार होतो, C आणि D मध्ये तयार होतो. C आणि D मध्ये तयार होतो. ओके. त्यानंतर 3 रजिस्टर म्हणजे R1 R2 R3 आर कनेक्टेड इन सिरीज. जे 3 रजिस्टर 3 रजिस्टर जे आहेत, 3 रोध जे आहेत ते R1 ला जोडलेला आहे, R2 ला जोडलेला आहे, R3 ला जोडलेला आहे, कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे ते कसं जोडलेलं असतं? एकसर जोडणीमध्ये जोडलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही R1 जोडता तिथे V1 असेल, R2 जोडले तिथे V2 असेल, R3 जोडले तिथे V3 असेल. म्हणजे हे सिरीज मध्ये पण हे पण सिरीज मध्ये येतं. म्हणजे व्होल्टेज पण त्याचं R1 च्या जागी V1 येणार, R2 च्या जागी V2 येणार, R3 च्या जागी V3 येणार रिस्पेक्टिव्हली. अशा प्रकारे ही डायग्राम बघा. एमीटर जोडलेला आहे, ते एकच एमीटर दिसतं. हा की आहे, क्लोज की आहे. क्लोज की म्हणजे विद्युतधारा वाहत आहे. ई आहे, ई म्हणजे इलेक्ट्रिक सेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल दिसतं. दिस इज द कंडक्टिंग वायर, दिस इज अ रजिस्टर, दिस इज अ व्होल्टमीटर. सी आणि डी हा दोन टोक आहेत त्या वायरचे. सी आणि डी काय आहे? दोन एंड आहेत त्या वायरचे. सी अँड डी, दिस इज द टू एंड्स ऑफ वायर. ओके. तर याच्यामध्ये मी अशा प्रकारे रजिस्टर इन सिरीज म्हणजे रोधाची एकसर जोडणी तुम्हाला दिसते. नंबर ऑफ रजिस्टर म्हणजे एकूण रोध. ओके. त्यानंतर अमाउंट म्हणजे प्रमाण, फ्लो ऑफ करंट म्हणजे विद्युतधारेचं वहन, विद्युतधारेचं वहन. पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे करंट तुम्हाला माहिती. अशा प्रकारे ते कनेक्ट केलं जातं एका मागून एक. त्याचबरोबर त्याचा V1 V2 आणि V3 हा काय मिळतो? व्होल्टेज पण तिथे आपल्याला मिळत असतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आपण काय करा, काळजीपूर्वक बघा. आणि जमलं तर उद्या प्रोजेक्ट टेस्ट ठेवली जाईल, तुम्हाला सांगितलं जाईल सरांकडून, नोट्स पाठवले असतील सरांनी. बघूया आज तुम्हाला सांगण्यात येईल सरांकडून. आम्ही डिस्कस करतो कसं ठेवायचं आहे तुमची टेस्ट, आणि त्यानुसार आपण त्याच्यानुसार जाऊ. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये काय शंका असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. हे व्हिडिओ असताना आपल्याला पुस्तक समोर पाहिजे, कुठला पेज चालू आहे तो बघायचा आहे, पॉइंट नोट डाऊन करत चला, हेडफोनचा वापर करा. शक्यतो सगळे पॉइंट लिहायचे नाही, इन शॉर्ट लिहायचं आहे. इन शॉर्ट मला जे आवडलं वाटतं ते लिहा. साधी वही घाला, जुनी फाटकी वही चालेल, कुठली 4-5 1 10 12 15 पेजेस जरी शिल्लक असेल पेन्सिल न लिहा ना, ते पुढे नंतर ते पाठ करून ते लक्षात राहिलं तर तुम्ही पुढे फायदा होईल त्याचा. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही करा. काय प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही नक्कीच विचारा. थँक्यू.